हॅलो. 19 ते 25 मे दरम्यान पळदरी ठाकूरवाडी येथे मात्र नाईट शृंखलेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठल्या संघाला मात्र एंट्री करायची असेल त्यांनी आयोजक इथं आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा. 12वा खेळाडू खानोली टीमचा गोलंदाजी मारकृती पाहतो आपण खानोली टीम कडून. दिनेश पनवेल खानाव. नागेशला वाटलं की वावशी खानाव आहे म्हणून नागेश आला बदला घेण्यासाठी, परंतु हा पनवेल खानाव आहे मित्रा. नक्कीच पाहिलं गेलं ना खानाव टीम बरोबर आपण खेळलेलो आहेत भातान ह्या मैदानावरती पनवेल परिसरामध्ये. नक्कीच पाहिलं गेलं तर टीम चांगली आहे खानाव. त्याच्या विरोधात पाहिलं गेलं तर पळदरी टीम हाय अलर्ट आहे ह्या लॉट्समध्ये. खेळ आहे पहिला चेंडू आणि पाहूया झेल होणार का प्रयत्न करणं, परंतु खूप अंतर आहे इथे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फलंदाज कोण आहे? बरा प्रतिनिधी पलतदरी विलास आणि नागेश. विलास आहे वसंत होला मोठा भाऊ. वसंताचा अजून नाही आला ना? आलाय का? नाही आला कारण बबलू तुला माहित आहे इथं तर आम्ही आहे म्हणून तुम्ही आहेत. चला ओके काय हरकत नाही आहे. खेळ आहे. पाहूया पुढील चेंडू मात्र उंची जास्त होती लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक खूप अंतरावरती असल्या कारणाने झेल टिपू शकला नाही. इथं पुन्हा मात्र हा चांगला चेंडू, हा अप्रतिम चेंडू आहे. ऑफ साईडला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो निर्धाव एस्टेच्या हातामध्ये. धाव पलक जाऊन पोहोचले 2 अंकावरती. सुरुवात चांगली होती पलदरी टीमची, परंतु कमबॅक करतोय हा गोलंदाज दिनेश. पनवेल खानाव परिसरामधून पनवेल परिसरातून मध्ये खानाव टीम लॉंग करते मात्र कर्जत तालुक्यामध्ये. नक्कीच पाहूया हा स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार. 2 धावा कंप्लीट. इथं नागेश जाणतोय की हे मैदान मला मगाशीच कॉल केलता म्हणजे नागेशांनी का दादा पीच कसं आहे बोलो बघ स्वतः मैदानामध्ये उतरून. प्रत्येक जो चांगला खेळाडू असतो तो पीचची आखणी करतो, पाहतो आणि तशी खेळी करतो. हा चांगला फटका, बिग हिट, षटकार. विलासच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. या षटकाराच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलंय ती मात्र पळद ठाकरवाडी संघाची. अतिशय घणाघाती पहार केला होता विलासच्या फलंदाजाने. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. 7 अंश षटकार आलाय. हा चेंडू चांगला फेकी केला. हा चेंडू पुन्हा ते तो पहिला चेंडू आपण 2 धावा खर्च केल्या त्यानंतर दुसरा चेंडू जो आपण जो फेकी केला होता ना
आणि तिसरा चेंडू मात्र जो शॉर्ट पिच केला तो सीमारेषे बाहेर गेला. आत्ताचा चेंडू आपण पाहायला गेला तर दुसऱ्या चेंडूचा जो आपण वापर केला होता तोच आता वापर केला होता आणि तो चेंडू आपल्याला बॅक टू बॅक निर्धाव मिळाला. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 10 या अंकावरती. पाहिलं गेलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपदा चालू असताना पुन्हा तो चेंडू ती फेकी होते. हा चेंडू गॅपमध्ये, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. हॅलो, नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय. कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव KTC लाईव्ह अजिंक्य पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. प्रत्येक आदिवासी समाजाला सांभाळून घेणारी KTC लाईव्ह आपण इथं पाहतो. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. नक्कीच कुठलीही अडचण असू दे KTC लाईव्ह आपल्याला आपल्या पाठीशी असते. नेक्स्ट गोलंदाज सोम. सोम कशी गोलंदाजी करणार? थोडंसं पहिला गोलंदाज महागडा ठरलाय. 14 धाबा खर्च केल्या, दापलकावरती बिनबाद 14. इथं पाहिलं गेलं ना विलास एक क्लासिक फलंदाज. पहिला चेंडूवरती तो विकेट जर आपण प्राप्त केला असता ना एवढ्या धावा मिळाल्या नसत्या. हा फटका मात्र नागेच्या बॅटमधून त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार. चांगलं क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळतंय. पहिल्यांदाच खानाव टीम पनवेल परिसरामधील कर्जत तालुक्यामध्ये इथे पदार्पण करते. आयोजकांच्या वतीने आणि कर्जत असोसिएशन कमिटीच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आपण पुन्हा या आणि वारंवार या, आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण जेच करतोय. मोठा फलंदाज बॅक टू पेलेन मध्ये, ज्याने मात्र 6 चेंडू मध्ये 14 धावा कुठून काढला होता त्याला मात्र परतावं लागेल. वरतू डीजे. हॅलो, हा चेंडू चांगला आहे. काय डोक्याला हात लावून बसलाय गोलंदाज. त्याला वाटलं होतं का त्रिफळा उद्ध्वस्त होईल, पण तो चेंडूने उसळी घेतली आणि स्टंपच्या वरून गेला. इथं निर्देशनाची सांगता होते. गोलंदाजी चांगली होते. स्टोम ना, सोम नाव वेगळं आहे पण चांगलं आहे. हा सुदे चेंडू मध्ये बाकल मध्ये यारकर मध्ये चेंडू होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. हा फलंदाज वारंवार का क्रॉस खेळतोय? फलंदाज सरळ बॉल टाकतोय. आपण सरळ मारा ना, सरळ इकडे आमच्या स्टेजकडे.
हा फटका, परंतु पुन्हा फसलाय, पुन्हा डॉट चेंडू होते, बॅक टू बॅक दुसरा तिसरा चेंडू निर्धाव होतोय. पहिल्या गोलंदाजाने कुठेतरी जे खराब गोलंदाजी केली होती ना त्याची भरपाई मात्र हा गोलंदाज काढतोय. कमबॅक गोलंदाजी. दापलक पाहतोय आपण, दापलकावरती ज्ञानेश्वर हिलम स्वतः आयोजक, आणि हा मोठा फटका, पकडो कॅच, जितो मॅच, कॅच इन मॅच. फलंदाज होतील बाद. चौथ्या क्रमांकावरती कैलास. सो जनाबाई हिलम सुरमूर्ती चषक 2025 नाईट शृंखलेचे आयोजक पाहिजे पाहायला मिळतील आपल्याला. दीपक हिलम, ज्ञानेश्वर हिलम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रथमच आयोजन करत असताना मात्र चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. पहिला चेंडूची फेकी करतोय गोलंदाज कुणाल. निर्धाव चेंडूची सांगता होते, सुरुवात चांगली करतोय. पाहूया फलंदाज नागेश, घातक फलंदाज स्ट्राईकला. काय बॅटची एज, इकडे आम्हाला आवाज झालाय. नागेश स्वतः बाहेर मैदानाच्या बाहेर निघतोय. एक मोठा खेळाडू आहे, एक खेळाडू वृत्ती त्याच्याकडे भरपूर आहे आणि स्वतः पंच सुद्धा आहेत. इथं फलंदाज तिसरा फलंदाज बाद होईल फलंदाजी ठाकरवाडी संघाचा. पाहिले गेले तर धावसंख्या पाहतो आपण 3 बाद 15 आहेत. दुसरा चेंडू झाला ना, 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय मात्र गोलंदाज कुणाल. क्रॉस लाईन खेळला फटका, पाहूया इथं दुसरी धाव घेणार का, परंतु घातक होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा कंप्लीट, तिसरी धाग्याचा प्रयत्न. चांगली रन विकेट मानावं लागेल. दोन्ही फलंदाज म्हणजे कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट केले गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचलंय 18 अंकावरती. 3 चेंडू आणि 18 धावा धावफलकावरती. गोलंदाजी चांगली होते, फलंदाज क्षेत्ररक्षकाने साथ देणं गरजेचं आहे. उद्याच्या दिवसातील जे संघ आहेत आयोजक त्यांना आपण कॉल केलेला आहे, वेळेवरती बोलवा. पहिला दिवस होता तरीही संजयनगर टीम वेळेवर आली असती, परंतु काही दुखापत झालं त्यामुळे आपण उशीर झालो. नाहीतर इथं कंप्लीट 7:30ला हजर होणार होतो आम्ही. मग आयोजकांनी शो मॅच खेळली. चांगला चेंडू आहे, चेंडू चांगला आहे. कुठल्या प्रकारचे आपण तिसऱ्या टर्मवरती खेळताय, सफल होत आहे.
पंच तटस्थ आहे, अनुभवी आहेत. उमेश भोईर आपले इथे पंच आहेत ते. अरे काय फटका आहे असा रिवर्स. आणि काय रे बाबा तुम्ही केलं हे मैदानामध्ये. फेकी चुकीची. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 20 धावा फलकावरती 2 धावच्या मदतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामध्ये 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाजी टीम. लय झालेत. ओव्हर किती? 3 ओव्हर झालेत. बापरे. ठीक आहे चला. पहिलाच इथं विकेट प्राप्त पहिल्याच चेंडूवरती ना विकेट प्राप्त करतो गोलंदाज विशाल. बबलू शेवटचे षटक मार्गस्थ असताना पाहिलं गेलं ना तर सगळे मॅच चित्र मात्र पाहिलं गेलं तर आतापर्यंत हाय स्कोर कोण असेल मालवडी ना डिक्सेप आले किती आले त्यांच्या 53 धावा हाय स्कोर. मग म्हणजे ह्यानंतर सेकंड राऊंड होईल मालवाडीनी संजयनगर. आहे का एक मॅच. काय फटका आहे अप्रतिम फटका. झेल मात्र इथं जमीला दान होतोय.
धाबा किती पंच? दोन का? दोन. 27 ना? 27 धावा धापालकावरती. चांगला फटका आहे, गॅप मध्ये जातोय चेंडू, वन बाउंस सीमारेष बाहेर, चौकार. खेळाडूंना पाण्याची पूर्तता करा प्लीज. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. वंजरवाडी संघाचा कर्णधार आणि शिरावले संघाचा कर्णधार टॉस इन करता आपण या. शिरावले, बदलापूर शिरवली, शिरवलीवाडी माहिती मला, आमच्याकडे आपल्या खेळायला आलेले ते शिरवलीवाडी. हॅलो. चला मैदानामध्ये फलंदाज रवाना करायचे, स्पीडअप घ्या खानोली टीम. नक्कीच चांगली जर्सी परिधान केले खानोली टीमने. यावेळेस मात्र पहिल्यांदाच कैदतमध्ये पदार्पण केले खानोली टीमने. ओपनिंग फलंदाज पाहते आपण सोम आणि दिनेश. ही टीम कुठली? शिरवली का? शिरवली. ठीक आहे. टॉस इन करून घ्यायचं आपले प्रवेश फी जमा करायची आमच्याकडे. आणि कानोरचे देवा पवार यांचं इथं आगमन झालंय. नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचं इथं आम्ही सन्मान करतोय, स्वागत करतोय. नक्कीच आपण साहेब या स्टेजवरती. अंबरनाथ असोसिएशनचे अधिकारी किंवा सदस्य असेल किंवा काय आम्हाला आतापर्यंत माहिती पडतो आहेत. नाही मोठू पतलू आहेत ना पंच आपल्याकडे. मोठू पतलू, एक मोठू एक पतलू. संजय नगर आपले चिच कांबल्याची जोडी. आणि असे निघतात ना गाडी घेऊन रागाने, ज्या आईला माग फोन करतोय उचलत नाही.
पहिला चेंडू सीमारेषे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षणला जबाब. अप्रतिम मात्र इथं बॅकअप करण्यात आलेला आहे. नागेशला साथ देताना असताना हा क्षेत्ररक्षक नाव काय याचं? हर्ष. हर्ष पास देत नाही ना स्टेशन टायगरचं, त्याचं नाव काय? होला. हर्ष आला. चला टाचन करून घ्या. आपले प्रवेश फी शिरलेवाडी. बंदरवाडी टीम कन्नड राज्य आहे. आपली पण टी प्रवेश फी आणा इकडे आमच्याकडे. 500 रुपये तुमचं कापले गेलेत, टेन्शन घेऊ नका. पाहिला क्या बात आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना मात्र फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. दिनेश डोकना टेक चौकार देख. आपल्याकडे कमी आहे. चेंडू गोलंदाजाच्या हातात आला तर आपण बंद करायचा आहे. हा चेंडू सुद्धा मोठा फटका आहे. गॅप मध्ये वन बाउन्स, सीमारेषे बाहेर चौकार. फलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहिलं. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. दापलक जाऊन पोहोचले. प्रथम किती 11. पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र पूर्णपणे फायदा घेतोय मात्र दिनेश. एक धाव मात्र कंप्लीट झाले. दापलक जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. आता मात्र स्ट्राईक मिळते सोम या फलंदाजाला. गोलंदाजी सोम यांनी चांगली केली. फक्त एक धाव खर्च केली. 3 विकेट मात्र प्राप्त केले. पाहिलं गेलं ना तर सोम याचा मात्र अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. जिथं मात्र विलास यांच्या पारीचा अंत झाला तिथं मात्र कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लागला. ऑफ साइडला कलेक्ट केला चेंडू. भाऊया झेल होणार का? पकडो कॅच. जिथं मॅच कॅच मात्र जमीला दान होतोय. सोम सारख्या फलंदाजाला जीवदान. इथं दिनेशच्या आता पारीचा अंत झाला असता. हा चेंडू जर बरोबर फेकी केला असता तर पंचांचा षटक क्रमांक पहिले संपूर्ण आले. धापले जाऊन पोहोचले 14. शेम टू शेम. जशा तुम्ही 14 खेचल्या आम्ही पण 14 मारल्या. प्रतिउत्तर देता असताना मात्र खानाव टीम पळदरे टीमला 14 धावा धापलकावरती. पंचले इंट्री आणि पंच नको ना पंचला रे येतील काय नाही ले मुलगी नाही एवढा. हो एकला जा येऊ. हो एकला जा. टीम फ्लॉप आते आणि ले भिंतासले माखन तुले मी लिदी त्याला माल मिली ना. ए मुरा बोल रे बोल दे ना मी हेरो ना मी पुंजल घुसकिन तो नाही गप त्याला एक 2 खेळ तुला आणता येईल. बढिया हॅलो. शिरवली टीम आपला कर्णधार पाठवा. इथं मात्र बंदरवाडी टीमचा कर्णधार उपलब्ध झालेला आहे. मी विनंती करतो. आले ना मग आई जेव झोपले का तुम्ही? दोन्ही कर्णधार इथे आहेत. इकडून तिकडून नुसतं हालतोय असा असा बघ. तेव्हा आता टॉच उंट करताना बघ.
क्या बात आहे गॅप मध्ये मात्र हा चेंडू परंतु क्षेत्ररक्षक इथं झेल टिपतोय क्षेत्ररक्षक आहे फलंदाज पहिला बाद होतोय कुठली टीम आहे समोर वंजरवाडी या टीमला देवासेठ आपण आपण आता तुम्हाला आमंत्रण करतो संजयनगर इथे आयोजनसाठी यायचं आहे आपण तुमचा मान सन्मान केला जाईल कर्जत तालुक्यातील असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून इथं बॅक टू बॅक दुसरा विकेट काय गोलंदाज आहे सुरुवात चांगली खराब केली होती पण आज 2 चेंडूमध्ये कमबॅक करतो गोलंदाज नागेश एक स्टायलिश फलंदाज आणि स्टायलिश गोलंदाज नागेश सुगडा नक्कीच पाहिलं गेलं नागेश सुगडा यांचे पप्पा माझे मित्र आहेत नक्कीच माझ्या मुलाचा वयाचा आहे परंतु खेळ मात्र अप्रतिम आहे खेळाडूती चांगली आहे फटका बसलाय नागेश मध्ये झेल टिपतो बॅक टू बॅक तिसरा हॅट्रिक विकेट हॅट्रिक क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी कमबॅक की गोलंदाजी चार चेंडूचा खेळ झालाय पाहिले गेले ना उर्वरित 2 चेंडू मध्ये आपण 2 धावा दोन दोन धावा जरी केल्या ना 4 धावा जरी मिळवल्या ना तरी चांगली गोलंदाज चांगले फटके आपण खेळणार कारण नागेश सारख्या गोलंदाजावरती आपण पहार करायला गेले तर कुठेतरी त्याचा फटका आपल्याला मोबदला भोगावा लागेल हा फटका मात्र परंतु फसणार नाहीये एक धाव मिळेल दुसऱ्या जागेचा प्रयत्न काही गरज नाही मिरची खाल्ली फुकट आणि विकेट गेला फुकट असं झाली जरा फुकटचा विकेट इथं गमावा लागलाय कानोली टीमला शेवटचा चेंडू असेल काय गरज नाही मॅच आहे आपल्याकडे खानाव टीम जोपर्यंत नागेश आहे ना गोलंदाजी मार्क वरती तोपर्यंत आपले विकेट जात राहतील आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 4 विकेट गेलेत शेवटचा चेंडू असेल त्या चेंडूवरती सुद्धा मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न करणार अरे जाणतोय बाग नागेश कारण तर 33 धावांची गरज आहे पहिल्या चेंडू षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या ह्या चेंडूमध्ये 4 धावा 3 आल्यात शेवटचा चेंडू 5 चेंडूचा धावा खर्च करतोय आणि चांगली मात्र गोलंदाजी पाहायला मिळते इथे फुलटॉस चेंडू पकडो कॅच दे हा चेंडू तुम्ही क्रॉस खेळणं गरजेचं
पास झालेत. दिनेशने आणि सोमने मैदानामध्ये उपस्थित राहणं गरजेचं. सोम आहे ओपनिंग फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. त्यांनी शेवटचे चेंडूवर राहणं गरजेचं आहे. इथं पाहिलं गेलं षटक क्रमांक 3 घेऊन येतोय कैलास घातक गोलंदाज षटकला. चला यानंतरचा होणारा सामना आहे सिरवली बनाम वंजरवाडी. तयार राहायचे सिरलो टीम. बदलापूर अंबरनाथ तालुक्यातील बिलॉंग करते. प्रथमच नाईट शृंखलेमध्ये इथं पदार्पण करते मात्र कलंबोली या मैदानावरती. मी यानंतर समालोचनासाठी विनंती करेल बाबूराव हॅलो. चांगली रणदीपीकडे म्हणावं लागेल. 2 धावा मात्र किती धावा पंच. 1 धाव 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. हा चेंडू किती आला किती आहे पहिला का दुसरा. दुसऱ्या चेंडू मध्ये एकच झाले. 2 चेंडूचा खर्च झाला. 1 धाव मात्र खर्च केले. इथं पाहिलं गेलं तर प्रति षटकामध्ये 8ची सरासरी राखावं लागेल. येणारे मात्र काही चेंडू आहेत मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हॅलो. हॅलो. या षटकामध्ये फक्त आणि फक्त कैलासने किती धाव खर्च केल्यात. 2च म्हणजे 8ची सरासरी होती. इथे मात्र आता धावा वाढल्यात. येणारे 6 चेंडू आणि 14 धावींची गरज. कोणाच्या हातात गोलंदाजी देणार हे ते मात्र अडचणीमध्ये सापडलाय पळदरी टीम. कारण आता गोलंदाज नवदीत असेल. गेलेत पाणी घेऊन. किरण मुकणे नक्कीच आपली एंट्री आपण कॅन्सल केली. आपल्या इथं घेतले आम्ही संघ दुसरे काय हरकत नाही. तुम्हाला काय डिस्टर्ब होतोय. कोण कमेंट करत कसला कोण कमेंट करत मला कॉल करा सांग त्यांचा माझा नंबर दे त्यांना. करतो बरोबर. हॅलो. चला टाइमपास करू नका प्लीज. टाइमपास करू नका. पुढील मॅच इथं मात्र खेळण्यासाठी मात्र तयार राहायचे वंजरवाडी आणि सिरलो टीम. फुल टॉस चेंडू
दिनेशने मात्र शेवटपर्यंत राहणं गरजेचं होतं. काय चुकी केली दिनेशने. किरण जातोय काय करण. किरण लवकर चाल धरा. हाय ना पायाला जोर. आता इथं आपल्याला मोठे फटके खेळा. 2 मोठे फटके येण्याची गरजेचे आहे. हवा थांबले. स्टेट ऑन ग्राउंड जरी फटका खेळला तरी षटकार येऊ शकतो. इथे जर पळदरी टीम पाहिले गेले पळदरी बी टीम आहे. मोठे टीमचे खेळाडू इथे उपलब्ध नाही. वसंत होला अप्रतिम खेळाडू. क्या बात है. दे धक्का. मार छक्का. आठ धावींची 8 धावींची गरज. येणारे 4 चेंडू 8 धावींची गरज. अतिशय रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय. पंच तटस्थ. आपण का 3 स्टंप सोडून बाहेर निघाले. सफल झालेत. नाही देणार पंच आपल्याला वाईट. आता नक्कीच पंच आता वाईट देतील. बरोबर आम्ही पाहतोय. सोड चेंडू घोषित. येणारे 3 चेंडू 7 धावींची गरज आहे. एखादा मोठा फटका ह्या मॅचला कलाटणी देऊ शकतो. एखादा निर्धाव चेंडू हा मात्र पळदरी संघाच्या बाजूने झुकू शकतो. दोन चेंडू 7 धाब्यांची गरज. अतिशय रोमांचक असा सामना पाहायला मिळतो आपल्याला. अटीतटीची लढत या दोन्ही संघामध्ये. एका बाजूने पाहतोय आपण पनवेल तालुका. एका बाजूने पाहतोय आपण कर्जत तालुका. समोर खेचलाय. उंची जास्त लांबी कमी. कोण झेल घेणार. मी नाही घेत. तू घे. नको मी सोडतोय. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असल्याकडे 5 धावा करावं लागतील. 5 धावा म्हणलं तर आपल्याला षटकारच खेचावं लागेल. चौकार मारला तर आपल्याला पराभवाचे सामोरे जावं लागेल. गोलंदाजावर थोडस दडपण. हा कदाचित एकदा होत नाही परंतु षटकार होतो. हे क्रिकेटचं अतिशय भविष्य आपण जवळून पाहिलंय. काय चेंडूची फेकी केले. पळदरी टीम इथं विजय होते. हार्दिक अभिनंदन. हार्डलक खानाव टीम. परंतु खेळ आपला चांगला खेळला. अतिशय चांगला खेळ केले आपण खानाव टीम. चला सिरो टीम मैदान में रवाना व्हा. निघा आपण 11 खेळाडू मैदानाच्या मैदानामध्ये जा. बाबाराव वाघमारे सावळे या लवकर या. आमचा घसा दुखलाय. लवकर ये. जा शिरो टीम. 14-15 जण नका जाऊ. 11 जाऊ खेळाडू आतमध्ये. 2 टीमचे प्लेयर आपल्याकडे आहेत पण 12 खेळाडू इथं पाठवा.